नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टाईल स्टिच चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला मशीनवर हुक कसे लावायचे. त्यासाठी 3 इंचाची आणि 2 इंचाची अशी पट्टी करून घ्यायची. 2 इंचाची पट्टी अशी रेग्युलर आपण ब्लाऊजला लावतो तशी लावून घ्यायची. ती दुसरी पट्टी आहे जी फोल्ड करून घेतलेली आहे ती त्याच्यावर अशी ठेवून फिक्स करून घ्यायची पिनअपने. पिनअप व्यवस्थित करून घ्यायचं, हल्ली नाही पाहिजे आहे पट्टी. जिथं हुक लावायचे आहे तिथं असे मार्किंग करून घ्यायचे. तर पेननी दिसत नाही आहे बघा, मी खडूनी करतो आहे. बघा, खडूनी असे मार्किंग करून घ्यायचे समान अंतरावर. जिथे आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे तिथं असे पाव इंचाचं अंतर सोडायचं. हुकाचं टोक आत जाईल इतपत गॅप ठेवायचा दोन्हीमध्ये आणि तशी टीप मारून घ्यायची. अशी तिथं इथून इथंपर्यंत टीप मारायची. तर सुई टोचून घ्यायची, परत उचलायची, परत तिथं लॉक करायची, परत पाठीमागे घ्यायची, परत पुढच्या मार्किंगवर ठेवायची, परत तिथं पण अशीच लॉक करून घ्यायची पुढं आणि पुन्हा तिथून पुढं अशी कंटिन्यू करायची. परत पुढं उचलून परत लॉक करायची, परत उचलायची, परत पुढच्या मार्किंगवर ठेवायची, परत लॉक करून घ्यायची. हीच प्रोसेस खालीपर्यंत कंटिन्यू करायची. अगदी 2 मिनटात हुक लावून होतात. याच्यात फक्त काय ते गॅपच सोडायचं आहे, एवढंच काय ते वेगळं आहे हुक इन्सर्ट होण्यासाठी. अगदी 2 मिनटात हुक लावून होतात. आता बघा, हुकाचे तोंड असे उचलून घ्यायचे इझिली इन्सर्ट होण्यासाठी. आता इथं बघा, तुम्हाला खाच दिसते का व्हिडिओमध्ये? त्या खाचेमध्ये उलटा हुक धरून असा आत ढकलून घ्यायचा. हे बघा, इझिली जातो. अगदी 2 मिनटात पट्टी तयार होते आपली. आता एक्स्ट्रा मार्जिन कट करून घ्यायचं आणि पट्टी फोल्ड करून घ्यायची. 2 मिनटात हुक पट्टी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.